सामन्याला सुरुवात होते. एकूण विवेक लोंढे, संजय भोसले ही जोडी मैदानामध्ये आहे आणि डॉमिनिक जोसेफ गोलंदाजी मार्गवरती असेल. विवेक लोंढे या ठिकाणी मैदानावरती आहेत. राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी चषक डॉमिनिक जोसेफ हा खेळाडू मैदानामध्ये आहे ज्याने IPL 17 मध्ये आपण जर बघितलं तर स्वतःला सिद्ध केलं होतं, स्वतःला प्रसिद्ध केलं होतं. आणि आता स्ट्रायकर एंडला विवेक लोंढे, विवेक आणि संजय भोसले ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या चेंडूला सामोरे जाण्याकरता विवेक असणारे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघतोय जिथे थर्ड मॅन आहे. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑफ आणि मिड विकेट मध्ये काही प्रेक्षक त्यांना विनंती आहे तिथे कोणी थांबायचे नाहीये. किपरच्या मागे देखील, किपरच्या मागे आणि बरोबर फाईन लेग मध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनाही विनंती आहे कुणीही तिथे बसू नका. मिड विकेट मध्ये देखील बसू नका. सर्वांनी एकतर मागे जायचं किंवा बरोबर आमच्या इथे डाव्या बाजूला यायचं आहे. प्लीज याची अनाउन्समेंट करायला सातत्याने लावू नका. तुम्ही सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे. प्रकाश जोतातली स्पर्धा राष्ट्रपती चषक 2022. आघाडीचे गोलंदाज सज्ज असेल डॉमिनिक जोसेफ जो प्रचंड गुणवत्ता असलेला गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला विवेक लोंढेवरती जबाबदारी असेल या डावाची. पहिला चेंडू डॉमिनिकचा उपटमच्या बाहेरचा चेंडू, खूप सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी डॉमिनिक कडनं. आणि पहिल्या चेंडूवरती तो सांगतोय की मी का IPL पर्यंत प्रवास करू शकलेला आहे. वाईड यॉर्कर टाकला गेलाय. विवेकला फार सकाळल्याने चेंडू, यष्टिरक्षण खूप चांगलं होतंय, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. आज चांगला खूप सुंदर पद्धतीनं चेंडू खेळला ऑन साईडला कलात्मक अशा पद्धतीनं. आणि पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर एकेरी धाब आहे. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि हा कलात्मक फटका आहे. पायांवरचा चेंडू आहे. अझरुद्दीन स्टाईल चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय तो विवेक लोंढेनं. आता खेळण्याची जबाबदारी असेल ती संजय भोसलेची. डावखुरा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती आपण एकेरी धाव घेताना बॅट्समॅनना पाहिलेलं आहे. निलेश दादा बिनताडे 11ची टीम मैदानामध्ये आहे. बॅटिंग करताना आपण पाहतोय सूर्या 11ने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळेला बाउन्सर टाकलेला आहे परंतु फार उसळी घेणारा चेंडू आहे आणि वन बाउन्सचा इशारा केला जातोय. अतिशय वेगानं यावेळेला चेंडू उसळी घेतोय आणि खांद्यांचा सुंदर वापर. पहिला वाईड यॉर्कर आहे, दुसरा लेन चेंडू आहे, तिसरा बाउन्सर आहे. चौथ्या चेंडूवरती काय व्हेरिएशन प्रचंड आहे. ओ ब्रॉकोल मधला चेंडू. पहिला चेंडू बघितला तर वाईड यॉर्कर होता, दुसरा लेन चेंडू होता, तिसरा बाउन्सर होता, चौथा चेंडू यॉर्कर आहे. ड्रीम बॉल आहे. पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का या ठिकाणी निलेश दादा बिनताडे 11 संघाला. शुक्रिया शुक्रिया डीजे. राष्ट्रपति चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. कमाल की गेंदबाजी, वाइड यॉर्कर, लेन गेंद स्टंप के अंदर थी और इसके बाद में बाउंसर डाला गया, वन बाउंस का इशारा और उसके बाद में जोसेफ साहब ने एक यॉर्कर डाला. कमाल की गेंद थी, गजब की गेंदबाजी पहले ओवर पे. बल्लेबाज अनूप मैदान के अंदर आए हैं और अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा जोसेफ की तरफ से. डोमिनिक जोसेफ गेंदबाजी करने के लिए तैयार है. फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक एक बार फिर खेला गया. गेंद जाती हुई मिड ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद है. देखिए जोसेफ साहब को आपको एक बार फिर टैकल करना है तो आपको बैकफुट पर खेलेंगे ना तो वो आपको उठने का मौका नहीं देंगे. थोड़ा गेंद की तरफ आके बल्लेबाजी करेंगे तो थोड़ा सा फायदा होगा. बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक डोमिनिक जोसेफ द्वारा. ये बेहतर है. स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है.
थ्रो बहुत अच्छा था, एक रन मुकम्मल किया दूसरे की कोशिश, लेकिन सफल ओवर का खेल समाप्त। आखिरी गेंद पर सिंगल है। इस ओवर में खास करके बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए संजय भोसले, केवल 3 रन आए हैं। अच्छी गेंदबाजी। एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे, पहले ओवर का खेल समाप्त होता है। थँक्यू डीजे. आणखीन काही संघ या ठिकाणी दाखल झाले असते तर त्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचे. क्रिस्टिन गेंदबाजी करने के लिए तैयार है. पहले ओवर में केवल 3 रन दिए थे. शानदार गेंदबाजी डोमिनिक जोसेफ द्वारा. स्टोका चाय बल्ले के बीचों बीच मिड ऑफ के ऊपर से गेंद ट्रबल बाउंड्री लाइन की तरफ जाते भी ये लगा राष्ट्रवादी चषक 2022 का दमदार चौका. राष्ट्रवादी पुन्हा कोणी मारला शुक्रिया डीजे. विवेक लोंढी की तरफ से एक बहुत ही अच्छा स्ट्रोक. ओहो बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं इस वक्त क्रिस्टी. और क्या दूसरे विकेट का पतन हुआ है. बल्लेबाज लोंढे बैक टू द पेपर जाते हुए शानदार गेंदबाजी दमदार. और अब जाकर नेक्स्ट बैट्समैन नवनाथ आएंगे. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे तो एक बार पे विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ. कौन डीजे भाई थोड़ा फोकस रखिए इधर. विकेट गिरा है. आउटसाइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. 2 खिलाड़ी, एक लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी. उसके बीच में जो फासला था उस फासले में गेंद को खेला गया था. रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त कुल मिलाकर 9 रन. ओवर की बात करते दूसरा ओवर है. क्रिस्टिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नए बल्लेबाज नवनाथ. फुल टॉस गेंद है. ब्रॉकल में जाना चाहते थे. इस वक्त अगर देखें तो गेंद सही जगह पर नहीं है, सही इलाके में नहीं गिरी. फुल टॉस गेंद थी. बॉल के सिर के ऊपर से एक बार फिर आती हुई मिड ऑन की तरफ. मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को फील किया है. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है. कुल मिलाकर 10 रन. अब गेंद है. गेंद के नीचे खिलाड़ी. तीसरे विकेट का पतन. बहुत बड़ा झटका लगता हुआ दिनेश दादा भिंताड़े 11 टीम के उम्मीदों को. डोमिनिक शुक्रिया डीजे. 10 रन 3 विकेट के नुकसान पर दिनेश दादा भिंताड़े 11 की टीम फिलहाल स्ट्रगल कर रही है. पहला ओवर कमाल करा. गजब की गेंदबाजी रही है खास करके डोमिनिक जोसेफ द्वारा. उसके बाद में क्रिस्टिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. दबाव दिनेश दादा भिंताड़े 11 टीम के ऊपर. जय गणेश सांगवी संघाचे या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे ऑन क्रिकेट क्लबच्या वतीनं. वेलकम महबूब भाई, आपलं स्वागत आहे. यानंतर आणखीन दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. बंडू शेठ भोसले 11 संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओहो क्या गेंदबाजी कर रहे हैं. एक्सपीरियंस कैंपेनर क्रिस्टिन. फिटनेस बहुत अच्छा है. डोमिनिक जोसेफ और दूसरी तरफ से क्रिस्टिन. ये यहाँ की साझेदारी बन रही है. अब जाकर इस ओवर की कहानी देखें तो 2 ओवर का खेल. 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 10 रन. 5 के औसत से रन बने हैं. और दूसरी बात नीलेश दादा भिंताड़े 11 के लिए 3 झटके लगे हैं. गेंदबाजों ने 3 शिकार किए हैं. तो एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. On the
ऑन बैनर बल्लेबाजी चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। अब तीसरे ओवर में परिवर्तन हुआ है। गेंदबाजी करने के लिए टोनी, डोमिनिक, उसके बाद में क्रिस्टीन, अब टोनी आए हैं। बल्लेबाजों की बात करें तो बल्लेबाज राहुल, स्टोक अच्छा हवा में खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। गेंद के नीचे आ रहे, गेंद एक बार फिर ट्रैवल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी। वन बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। ये अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया, गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर, मच नीडेड बाउंड्री। ये शॉट कुछ अच्छा नहीं था, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। अनिल माली वाइड बॉल का इशारा कर रहे हैं, इस वक्त नियंत्रण नहीं है और बल्ला देखिए ऑन साइड की तरफ आता हुआ, डीप स्क्वायर लेग, डीप मिड की तरफ बल्ला फिनिश हुआ है, तो गेंद को रीड करने की जरूरत है। फिलहाल ये तीसरा ओवर प्रगति पर है, इसके बाद में टॉस हो रहा है, तो अगला मैच इसकी तैयारी हो रही है। जगह सांघवी के अब सारे खिलाड़ी तैयार है, उसके बाद में फुल टॉस के हवा में खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है, छोड़ दिया कैच। आसान तो नहीं था क्योंकि वह थोड़ी सी परेशानी थी, आसान तो नहीं था क्योंकि वह थोड़ी सी परेशानी थी आउटफील्ड में, तो इसीलिए यहां क्या सिंगल या डबल आया, डबल बिल्कुल आता हुआ। जीवन दान मिला राहुल को। बंडूशेठ भोसले टीम का आगमन हुआ, तो 3 ओवर के बाद टॉस होने वाला है, ये 6 ओवर के बाद टॉस होगा। दोनों कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, प्लेइंग की लिस्ट हमारे पास आनी चाहिए। एक बार फिर टोनी तैयार राहुल के लिए, अच्छा ओवर साबित हो रहा है बल्लेबाजों के लिए। राइट हम ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, ताकत का इस्तेमाल कर रहे हैं, बलवान बनने की कोशिश, टिप ऑफ टॉप के बाहर है भाई। इसी गेंद को आप एक्स्ट्रा कवर की तरफ खेल सकते थे, इसी गेंद को आप लॉन्ग ऑफ की तरफ खेल सकते थे, इसी गेंद को आप बॉलर के सर के ऊपर से खेल सकते थे, लेकिन काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को टिप स्क्वायर की तरफ खेलने का प्रयास किया गया, इसलिए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। अच्छी गेंदबाजी टोनी द्वारा। कदम का इस्तेमाल जरूर करना चाहते थे, गेंद के पिच तक नहीं पहुंचे, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी देखा था, खास करके इस वक्त गेंदबाज ने उछलकर बाहर आ रहे हैं, इसलिए टिप्पा काफी ऑफ टाइम के बाहर रखते हुए। ओवर तीसरा प्रगति पर है, रन संख्या कुल मिलाकर 17 रन, और ये अच्छा ओवर, पहली गेंद पर चौका आने के बाद कमबैक कर रहे हैं, खास करके गेंदबाज टोनी। एक बड़े ओवर की जरूरत है नीलेश दत्ता बिंताड़े 11 टीम के लिए। अपने के बाहर काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी लेकिन दूर है, मिड ऑफ की तरफ गेंद आती हुई दूसरे के लिए वापस आ रहे, 2 रन मुकम्मल, 2 रनों के साथ एक बार फिर आगे बढ़ने का मौका मिलेगा नीलेश दत्ता बिंताड़े 11 टीम के लिए। इस ओवर की कहानी समाप्त 2 रनों के साथ, रन संख्या 19 रन, 3 विकेट के नुकसान पर नीलेश दत्ता बिंताड़े 11 ऑन बानेर बल्लेबाजी चषक में एक बार फिर चौथी ओवर की अद्भुत कहानी सुनने के लिए आप तैयार है? छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। थँक यू डीजे। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, धावफलक धावत 19, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नीलेश दत्ता बिंताडे 11 ची टीम बॅटिंग करत असताना क्रिस्टीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, खेळण्याची जबाबदारी यावेळेला असणार आहे। आपण बघितलं तर यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, सातत्याने ते प्रयत्न आपल्याला बघायला मिळतात। नवनाथ ज्यांना आतापर्यंत 3 धावा केल्यात, राहुलच्या बॅटमधनं आतापर्यंत 8 धावा आल्यात, एक चौकार निश्चित 8 या धावसंख्येवरती खेळतोय। आणखीन एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचाच आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धोका होऊ शकतो, थ्रो चांगला नाहीये, इथे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतो आणि क्रिस्टियनच्या समोर या ठिकाणी शिकार असताना 3 स्टंप दिसत असताना देखील चेंडू स्पर्श करत नाहीये, धाव मिळणार आहे। एकेरी धाव की आपण बघूया डबल आलेली आहे, 2 धावा मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या 21। खूप छान कामगिरी इथे अक्षय गुंजाळकरनं आपण पाहतो आहे। या बला बॉडीच्या जवळ खेळलेला फटका खूप चांगला आहे, पण काय ऑन साइडला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, हे पहा बॉडीगेटची भिंत जी आहे, संयोजक बसलेल्या प्रेक्षकांना जरा बाहेर घ्या, उठा सगळे, तिथले बॉडी लाईन आहे तिथं, आपण संयोजक
सर्वांना जरा मागे घ्या भिंतीला, कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या. थोडासा धीमा खेळ मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर रबीची अफलातून बॅटिंग, धुव्वातार बॅटिंग त्यानं केली. मोहनने देखील खूप चांगली कामगिरी त्या मॅच मध्ये केलेली आहे. आपल्या भारताच्या चेंडू यावेळेला खूप सुंदर पद्धतीने कव्हर पॉईंटच्या दिशेने जातो. एक धाव मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीपणे पूर्ण होतील. ऑन द राईज खेळलेला फटका होता. ऑफ टॉपच्या तोडाचा बाहेर असलेला चेंडू आणि यावेळेला आणखीन एक मोठा आघात करण्याचा प्रयत्न निश्चित झालेला आहे. कव्हर पॉईंट मध्ये आपण क्षेत्ररक्षक निश्चितच पाहतो आहे. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सीमारेखेच्या दिशेने चालला होता. पुन्हा एकदा येतो परत, कारण भिंतीला आढळतोय. क्रिस्टिनचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट, पंतांच्या डाब्याकडून. खूप चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा अट्टास मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राहुल खंड 5व्या 6व्या स्टंपवरचा चेंडू लेन गोलंदाजी केली जाते आणि ही क्रिस्टिनची ताकद आहे. मजबूत बांधा, एक चांगली उंची त्यांच्याकडे आहे, अनुभव प्रचंड गाठीला आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. कोलबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेखेवरून या चेंडूवरती येतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतील यात काही शंका नाही. 2 धावांनी धावसंख्या वाढते आहे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत टिचून मारा केला क्रिस्टिनने. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांमध्ये आतापर्यंत धावा करते. एकूण धावा आहेत त्या 26. एकूण षटक समाप्त होत 4. 26 धावा धावफलकावरती आहेत. संजय भालेराव गोलंदाजी मार्कवरती असतील. मी तुम्हाला एक आठवण करून देईल, केदार जाधव. संजय भालेराव बरोबर आहे का? संजय भालेराव थोडे इकडे बोला. येस, संजय भालेराव. एक गोष्ट आठवणीने सांगेन, संदीप कदम मेमोरियल चषक ज्यावेळेस सुरू होता तर संजय भालेराव रडले होते. त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगेन. योग्य बडी ज्यावेळेस ते बॅटिंग करायला येतील, जय गणेश सांगवी आणि बंडूशेठ भोसले अशी एक लढाई असणार आहे. बरोबर 6 षटकं समाप्त झाली की टॉस आपण करणार आहोत. मध्यंतराला टॉस होईल. अकोटाचा चेंडू आहे, ऑन साईडला खेळा, बॉलरच्या डोक्यावरून लॉंगांच्या दिशेने जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहूया काय करते. 2 धावा मिळणार का? 2 धावा आरामात पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते आहे. संजय भालेराव यांना संधी दिली गेलेली आहे, जे उत्कृष्ट पंच देखील आहेत. आत्ताच मानाचा उपमुख्यमंत्री चषक, त्याचबरोबर भारत चषकामध्ये त्यांनी अंपायरचं काम केलेलं आहे. आपल्या भारत चेंडू वाईटचा इशारा, इथे मात्र अनिल माळी करतायत. एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले 29 वरती. हो, सुंदर गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मैदानामध्ये निलेश दादा बिनताडे 11 संघाकडनं चूक काय होते? प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग होत नाहीये. बॅटची कड घेतली जाते. आई फटका ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळणार आहे. या एकेरी धाब्याने धावसंख्या होते ती एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. जय गणेश सांगवी संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचा. यावेळेला चांगला फटका खेळला, अतिशय सुंदर पद्धतीने. बघूया काय करते. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला स्पर्श करतोय. 2 धावा करण्याचा प्रयत्न असेल. राहुलला आपलातून बॅटिंग केलेली आहे आणि या 2 धावाने 3री धाव मिळणार का? 3री धावाचा प्रयत्न आणि या 3ऱ्या धावे करतात. आणखी धावतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा फुटबॉल मैदानामध्ये. आज सांगवीच्या मैदानावरती फुटबॉल आपण पाहिलं होतं. 4 धावा, 5वी धाव काढणार का? बिचारे फलंदाज थकलेले आहेत, कारण तरी काय 40+ खेळाडू आहेत. आज संजय भालेराव याने देखील फुटबॉल खेळलेला आहे. आज दुपारी 3-4च्या दरम्यान देखील सांगवीच्या मैदानात फुटबॉल खेळणारा खेळाडू होता. त्याने फुटबॉल खेळलं, परंतु चेंडू मैदानात मध्ये आतमध्ये येण्यापेक्षा तो सीमारेखेच्या पार निघून गेला होता. भालेरावाने देखील फुटबॉल खेळलं, तोही चेंडू सीमारेखेच्या दिशेने आला. एकूण धाबा किती आलेले आहेत या चेंडूवरती? 5 धाबा आलेले आहेत. 5 धाबांनी धावसंख्या वाढते, 35 वरती पोहोचते. हे षटक मात्र खूप चांगलं होतं निलेश दादा बिनताडे 11 संघासाठी. खूप सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. औंध बाणेर बालेवाडी चषक 2022 आपण पाहतो आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना जोडी जमले, सूर सापडलाय तो विशेष करून राहुलला. नवनाथ अजूनही स्ट्रगल करतो आहे. पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न केलाय, बघूया काय करतंय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित झाला, परंतु अजूनही बॅट जे आहे ना ते मिडविकेटच्या दिशेने जाते. दोन्ही बॅट्समन आपण जर बघितलं तशाच प्रकारचं तंत्र अवलंबतायत. आता पुढे सरसावल्यानंतर असं नाही बघितलं की लॉंगऑफच्या दिशेने चेंडू आलाय, लॉंगऑफच्या दिशेने चेंडू आलाय. धावफलक धाबा 35. सुंदर फटका, हे मी मगाशी मला होतं, मिस केलं होतं आपण यापूर्वी. हा फटका तुम्हाला खेळायचा होता. तंत्राचा कुठे विसर पडलेला नाहीये. अतिशय दर्जेदार असा चौकार येतोय. आवश्यकता होती. वेलकम बाउंड्री.
थँक्यू तिथे जय गणेश सांगवी आणि बंडूशेठ भोसले 11 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय 39 धाबा धापलकावरती आहेत निलेश दादा बिनताड 11 6व्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण टॉससाठी यायचे जय गणेश सांगवीचे कॅप्टन आणि बंडूशेठ भोसले आता बघा यापूर्वी जी बॅटिंग झाली प्रत्येक चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता जो फटका खेळला तो अतिशय सुरेख होता अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत तंत्राचा कुठे विसर पडलेला नाहीये पूर्णपणे बॅटचा चेहरा दाखवला फ्रंटवरती आला आणि खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला सुंदर या ठिकाणी फटका नवनाथच्या बॅटमधनं नवनाथ एक महत्वाचा खेळाडू आहे धापलकरती 39 धाबा या ठिकाणी आहेत आणि आता 3 गडी बाद झाल्यानंतर चौथ्या गड्यासाठी एक भागीदारी रचली जाते नवनाथ आणि राहुलच्या दरम्यान ती भागीदारी किती धावांची ते देखील या ठिकाणी अभिषेक आम्हाला सांगतील कारण ऑनलाईन स्कोरिंग होतोय त्यामुळे भागीदारी देखील आपल्याला मिळेल राहुल 17 वरती घेतोय नवनाथ पाटीलचा विचार केला 11 वरती घेतोय इथे दोघांनाही सुरू सापडलाय परंतु राहुल सूर्यवंशी त्यानं 11 चेंडू 17 धावा केल्या तर नवनाथ 10 चेंडूमध्ये 11 स्ट्राईक रेट राहुलचा खूप चांगला आहे सुरेख फलंदाजी त्याने केले सुंदर बॅटिंग त्याने केले समोर तितका तिखट मारा आहे आता गोलंदाजाचा विचार केला तर डॉमिनिक ब्रह्मास्त्र आहे सूर्य संघाचं त्यानंतर क्रिस्टिन अफलातून गोलंदाजी केले आणि संजय बालेराव थोडेसे मागणी ठरत आहेत खोलवट टप्प्यावर टाकलेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू आहे वाईड यॉर्कर टाकलाय पहिला चेंडू वाईड यॉर्कर आहे यापूर्वी असंच गेलं होतं आता मग यापुढचे चेंडू काय येते ते मी सांगणार नाहीये परंतु अपेक्षा असेल व्हेरिएशनची आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर ती अपेक्षा असणार आहे परंतु एवढ्या दिग्गज खेळाडू बरोबर खेळत असताना गोलंदाजाबरोबर खेळत असताना बॅटिंग करताना राहुल कशा प्रकारे तंत्र अवलंबणार हा बाउन्सर आहे आत्ता कुठला चेंडू येणार आहे पहिला वाईड यॉर्कर होता मागच्या षटकामध्ये काय घडलं ते देखील सांगेल परंतु हे षटक जाय ते ओघाओघानं पुढे जाईल त्यावेळेला आपण 5व्या चेंडू नंतर त्याचं विश्लेषण करू खूप चांगली गोलंदाजी थोडासा आखूट टप्प्यात चेंडू बाउन्सर टाकलेला आहे उसळी घेणारा चेंडू आहे आता बघूया तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे ब्रॉकल मधला ड्रीम बॉल ज्याला म्हणतात ब्रह्माचा वापर केलाय डॉमिनिकनं आणि फलंदाज यावेळेला बाद होतोय अप्रतिम अशा प्रकारची बॅटिंग यापूर्वी झाली परंतु आज जोसेफला तुम्ही टॅकल करू शकले नाही आहात थँक्यू डीजे जय गणेश सांगवी टीमचा कॅप्टन बंडूशेठ भोसले 11 टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे कारण आता फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे इनिंग मध्ये 39 धावा झाल्यात आणि डॉमिनिक जोसेफचं जे षटक आहे पहिला चेंडू त्यानं वाईड यॉर्कर टाकला दुसरा बाउन्सर टाकला तिसरा ब्रॉकल मध्ये चेंडू पुढे सरसत खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु अतिशय सुंदर चेंडू होता आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू आहे क्रिस्टिन सारखा गोलंदाज ज्याच्याकडे फारसा वेग नाहीये आणि त्याला तुम्ही टॅकल करू शकले नाही तर आता इथे ज्या डॉमिनिककडे प्रचंड वेग आहे या वेगावरती तो स्वार होतो भन्नाट वेगाने तो गोलंदाजी करत असताना तितकं चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते धापलकरती धाबा 44 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मल्लीनाथ बच्चीकड नशिबाची साथ चेंडू जाईल सीमारेखेकडे वेग प्रचंड आहे भन्नाट वेगाने चेंडू सीमा पार धावा मिळतील 4 थँक्यू तिचे नवनाथच्या बॅटमधनं चौकार येतोय राईट ओव्हर द विकेट पण त्याच्या डाव्या हाताकडून पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न झाला बघूया काय करते ते फलंदाज बाद होईल का तो लागलाय का प्रश्न आहे डॉमिनिक हे षटक जर बघितलं तर खूप चांगलं ठरलंय एक चौकार जरूर आलाय एकूण 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपलकर धाबा त्या 45-46 धावांचं आव्हान सूर्या 11 संघासमोर ठेवलेलं आहे निलेश आता विंताडे 11 संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहे तिथे आपण चर्चा करू परंतु आता जाऊया बंडूशेठ भोसले 11 आणि जय गणेश सांगवी या 2 संघादरम्यानची लढत आहे त्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल टॉस का बॉस इथे पुन्हा एकदा शिवा कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बंडूशेठ भोसले टीमचे कॅप्टन मी राजू बिसाळ एक टी शर्ट बघतोय जय गणेश सांगवीचे कॅप्टन आणि ते आजही एव्हरग्रीन आहेत आपण त्या कॅप्टन बद्दल नंतर बोलूया कारण आता बंडूशेठ भोसले टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी जॉईन होतो प्लीज या लवकर मध्यंतराला खेळ थांबलेला आहे 45 धाबा आणि 46 धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे आणि अक्षय गुंजाळ खूप चांगले स्कोरिंगचं काम या ठिकाणी करतात
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं निलेश दादा बिनताडे 11. बंडूशेठ बोथले टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि औंध बाणेर भालेवाडी चषक 2022 मध्ये तिसरा मॅच. टॉस का बॉस. अक्षय मुंसे याला विनंती करणारा प्लीज समालोचन कक्षाकडे या. टॉस का बॉस. इथे टॉस कोणी जिंकलाय? निर्णय इथंच घ्या प्लीज. जय गणेश सांगवी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर क्रिक लाईव्ह टेलिकास्ट अजय दादा दुधभाते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मी त्यांना विनंती करेन आज आपण व्यासपीठावरती या. डॉमिनिक जोसेफनं मात्र तिखट मारा केला. अग्निपरीक्षा होती आणि प्रचंड उंची आहे, वेग चांगला आहे. क्रिस्टिननं मात्र त्यांना तितकी चांगली साथ दिलेली आहे. डॉमिनिक वेल्डन. संजय बालेराव आपण पाहतोय या ठिकाणी. सिक्का उछला. जय गणेश सांघवी के पक्ष में गिरा. रिने ने कहा कि हम फील्डिंग करेंगे और बंडूशेठ भोसले टीम को आमंत्रित किया है बल्लेबाजी करने के लिए. थँक्यू डीजे. मी विनंती करेन निलेश दादा बिनताडे 11 स्ट्रॅटेजी मैदानामध्ये बनवा, रणनीती मैदानामध्ये बनवा की ज्यामुळे वेळ वाचेल प्लीज. तर अजय दादा दुधाते यांना विनंती करणार आहे. आमदार चषकाचं अतिशय नेत्रदीपक असं आयोजन, यशस्वी अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचे शिल्पकार या ठिकाणी दाखल होत आहेत. तर त्यांना विनंती आहे सर आपण व्यासपीठावरती असतोच तेव्हा. शेखर आपलं देखील स्वागत आहे. शेखर या ठिकाणी दाखल झालेला आहे. शिवा कांबळेचे अनेक मित्र यावेळेला आता दाखल होत आहेत. आता आघाडीसाठी बघूया संजय बालेराव जातील की डॉमिनिक जोसेफ असणार आहेत. क्रिस्टीन सारखा अनेक प्रश्न आहेत. नाही ते म्हणाले नाही मी डॉमिनिकला संधी देणार आहे. तर त्यांच्या सोबतील आपण बघूया. बॅटर या ठिकाणी जोसेफ यांच्या हातामध्ये दिसते. त्याला प्लीज 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 निलेश दादा बिनताडे 11 टीम. मी ही सातत्याने विनंती काय करतो अगदी वेळेत सुरू सामने करून वेळेत संपले तर खूप छान पद्धतीने मजा येईल. कारण प्रेक्षकही अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत सामने बघण्याकरता थांबणार नाहीत. वेळेत सामने सुरू झाले आणि मग लिजंड खेळूचा खेळ बघण्याकरता प्रेक्षकही या ठिकाणी शेवटपर्यंत थांबतील. त्यामुळे प्लीज विनंती आहे, म्हणजे तुम्ही सर्व आयोजकात त्यामुळे सातत्याने ही गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाहीये. सचेज धाबांचं या ठिकाणी आव्हान आहे. रवी आणि डॉमिनिक स्ट्राईकला कोण खेळणार आहे? डॉमिनिकचा विचार केला तर 9 मार्च 1981 साली त्याचा जन्म झाला आणि दिल्ली कॅपिटलसाठी तो एक बॉलर म्हणून आपण पाहिला होता आणि खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आहे हे पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलेलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटचा विचार केला तर 26 मॅचेस त्याने खेळलेल्या आहेत. 59 विकेट देखील प्राप्त केलेल्या आहे आणि 2020 मध्ये देखील 30 विकेट त्याच्या नावावरती, 2020 मध्ये 32 विकेट त्याच्या नावावरती आहेत. असा एक सुंदर अशा प्रकारची कामगिरी करणारा खेळाडू मैदानामध्ये डॉमिनिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पुण्याचा आहे. इथून क्या बात आहे. आणि मी सर्वांना एकदा विनंती करेन, तो दिल्लीत गेला, दिल्लीच्या कॅपिटल संघामध्ये, दिल्ली कॅपिटलमध्ये खेळा, या सगळ्या नंतरच्या गोष्टी असतील.
डॉमिनिकनं आपली कारकीर्द कुठे सुरू केली, आपली कारकीर्द कुठे सुरू केली? स्वर्गीय इंदिरा गांधी प्राथमिक शाळा मैदान औंधगाव इथं त्यानं आपली कारकीर्द सुरू केलेली आहे. मी प्रेक्षकांना एकदा विनंती करेन तर जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील. एकदा टाळ्यांचा गजर डॉमिनिकसाठी होऊन जाऊया, टाळ्यांचा गजर होऊन जाऊया. डॉमिनिकला मी प्रश्न विचारणार आहे नंतर, परंतु तत्पूर्वी मॅच होणं फार गरजेचं आहे. डॉमिनिक तुम्हाला शुभेच्छा असतील, काही जुन्या आठवणी डॉमिनिक आपल्याला सांगतील का ते देखील पाहूया. मानाचा उपमुख्यमंत्री चषक ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला प्रमुख मान्यवर म्हणून आपण डॉमिनिक जोसेफला पाहिलं होतं. दुसऱ्या बाजूला निलेश दादा बिनताडे 11 टीमच्या बाजूने मी जाणार आहे. तिथे गोलंदाजी खूप चांगली आहे, स्ट्रॅटेजी त्यांना बनवावी लागेल, रणनीती चांगली बनवावी लागेल. 46 धावा ते डिपेंड करतील की नाही हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. जर डिपेंड करायचे असतील तर तुम्हाला विकेट घेणं फार गरजेचं असेल. अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत व्यासपीठावरती, आपण त्यांना पाहू शकता. या औंध बाणेर पालेवाडी चषक 2022च्या निमित्तानं सामन्याला देखील सुरुवात होईल. जास्त वेळ जातोय मैदानामध्ये, जास्त वेळ जाऊन देऊ नका प्लीज, सहकार्य करायचं आहे. डॉमिनिक आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅट्समन रवीला पाहतोय. संजय बालेराव मला वाटलं होतं की मैदानात जातील आघाडीचे फलंदाज म्हणून, परंतु रवी ज्याच्यावरती देखील नजर असतील. एक अष्टपैलू खेळाडू डॉमिनिक जोसेफ. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजाचं नाव काय? आपली कारकीर्द डॉमिनिकने याच मैदानावरती सुरू केली आणि त्यानंतर एक तो मोठा खेळाडू बनला. निलेश दादा बिनताडे 11 टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज, कारण बॅट्समनची नावं तर कळाली, गोलंदाजाचं नाव कळणं फार गरजेचं आहे. नाव काय? थोरात. दत्तात्रय थोरात सर, आपले देखील स्वागत आहे. आज अनेक प्रोफेशनल संघ जे आहेत, अर्थात त्यामध्ये निलेश दादा बिनताडे 11चा संघ अनेक स्पर्धांमध्ये असतो. नॉन स्ट्राईक पे रवी. बॉलर कोण? बॉलर नाव दत्तात्रय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेला चांगला फटका. ऑन साइडला इथे आपण बघू त्या क्षेत्ररक्षक सीमारेकर कोणी नाहीये, 2 धावा घेतला जाईल. डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर अर्थात स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि आज व्यासपीठावरती आदरणीय गणपतराव बालबडकर यांना देखील आपण पाहतो आहे. 46 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय, तिथे जाईल. परंतु सर आपलं स्वागत आहे, वेलकम. आदरणीय गणपतराव बालबडकर जे सागर बालबडकर यांचे पिताश्री आहेत, त्यांचं आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगला चेंडू आहे, सुंदर आहे. बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि डॉमिनिक जोसेफ बॅक टू द पॅबलन जात आहे. 1989 मध्ये तेंडुलकरचा विकेट गेल्यानंतर जे सेलिब्रेशन व्हायचं प्रतिस्पर्धी संघाचं, तशा प्रकारचं सेलिब्रेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहला बॉल 2 था. थँक्यू. निलेश दादा बिनताडे 11 टीम कडे देखील गुणवत्ता ठासून भरलेली आहे. डॉमिनिक जोसेफचा महत्वाचा विकेट प्राप्त केला जातोय. फलंदाज बाद होत आहेत. ऑफमच्या बाहेर तो चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे चेंडू नीटचा बॅटवरती आलेला नाही. सुंदर झेल टिपला गेलेला आहे. संजय भोसलेनं यावेळेला पहिलं यश मिळतं. संजय भालेराव मैदानामध्ये आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. संजय भालेराव, रवी आणि संजय ही जोडी मैदानामध्ये. 46 धावांचं आव्हान आहे. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. गेंदबाजी करेंगे दत्तात्रय. फील्डिंग की बात करें तो इस वक्त स्ट्राइकर एंड पर रवि है, नॉन स्ट्राइकर एंड पर संजय भालेराव. और फील्डिंग की बात करें तो फिलहाल ऑफ साइड पर 1 2 3 4 5 खिलाड़ी हैं, जिसमें से आप एक गली की तरफ खिलाड़ी देख रहे हैं. पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ. रवि ऑन स्ट्राइक. अच्छी गेंदबाजी दत्तात्रय की तरफ से. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर ही रखते हुए पैरों की तरफ गेंद है, हवा में थी. हो फील्डिंग थोड़ी सी खराब हुई है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहे हैं. थ्रो अच्छा नहीं है.
विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए और कलाई के साथ मोड़ दिया था ऑनसर की तरफ। अब जाकर पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, दूसरी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, तीसरी गेंद अगर देखे तो बिल्कुल स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया गया था। क्लिक किया था ऑनसाइड पर बल्लेबाज रवि ने। अब जाकर रन संख्या अगर देखे, रन संख्या कुल मिलाकर 4 रन ड्राइव किया बढ़िया तरीके से, लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए, गेंदबाज को अपने फील्डर का इसका पता होना चाहिए। फील्डिंग के अनुरूप अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर। रन संख्या 5 रन, 1 विकेट के नुकसान पर 46 रनों का लक्ष्य है। देखिए इस वक्त सूर्या टीम के लिए मंत्रा क्या है, क्रिक क्रिक क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट। नीरज ज्यादा भिंताड़े 11 के लिए मंत्रा क्या है, इनको रेगुलर इंटरवल में विकेट लेना होगा, तभी जाकर आप 46 रन को डिपेंड कर सकते हैं। तब तक अगली गेंद संजय भालेराव ऑन स्ट्राइक। इस वक्त स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच खिलाड़ी है इस वक्त मिड ऑफ की तरफ। बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा, शानदार फील्डिंग, अनूप नाइक ने अच्छी फील्डिंग की है। रन बनाने का मौका नहीं है, मजा आएगा इस मुकाबले में। आप जाकर देखें रन संख्या 5 रन, टाइट लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं और दोनों के पास काबिलियत है। संजय भालेराव ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाजी करने के गेंदबाज दत्तात्रेय तैयार, राइट अप ओवर द विकेट। यह भी अच्छी गेंद हवा में है, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा पहले ओवर में दत्तात्रेय द्वारा। मजा आएगा इस मुकाबले में, मजा आएगा क्योंकि अब पहले ओवर का खेल समाप्त होता है, सफल ओवर का खेल है। रन संख्या 6 रन। दूसरी तरफ अगर देखें तो पहले ओवर में कितने रन आए थे, बिल्कुल केवल 3 रन आए थे। इस ओवर में 6 रन आए लेकिन 1 विकेट, बहुत ही बेशकीमती विकेट है। मैदान के अंदर थोड़ी चर्चा जारी है, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। मैदान के अंदर चर्चा हो रही है, छोटे ब्रेक के साथ वापस आएंगे। पहले ओवर का खेल समाप्त होता है। रन संख्या 6 रन, 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ संजय को बुलाया गया है। बहुत सारे लीजेंड खिलाड़ी मैदान के अंदर हैं। संजय इस सत्र में इस वक्त चाय का आनंद उठाते हैं बहुत सारे खिलाड़ी। अब गेंदबाजी की बात करें तो संजय भालेराव ऑन स्ट्राइक। ओहो क्या बात है, क्या बात है। संजय के पास ऊंचा कद है और अच्छा एक्शन है इनका गेंदबाजी करने का, तो मजा आएगा। बिंदी गेंद के साथ आगाज, राइट आर्म ओवर द विकेट। छेड़छाड़ी करने की कोशिश, काफी दूर वाली गेंद है। अच्छी अंपायरिंग अनिल माली द्वारा। पहली गेंद परफेक्ट थी, दूसरी ज्यादा ऑफ स्टंप के बाहर जाती भी वाइड बॉल का इशारा। मिस्टर स्टार से रन संख्या एक बार फिर बढ़ती और संजय भालेराव पीछा भी कर रहे थे। बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है। रन संख्या 7 रन, 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है। स्ट्रोक अच्छा है, गेंद को गैप में खेलते हुए, लेकिन एक बार फिर खिलाड़ी मौजूद है। सुंदर फील्डिंग, विवेक लोंडे विवेक बुद्धि के साथ फील्डिंग कर रहे हैं और ज्यादा क्रिकेट खेलने का मौका नहीं दे रहे। वैसे टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा है। मैदान के अंदर बैटल बड़ा चल रहा है, संघर्ष मैदान के अंदर है। स्ट्राइक रेंज पर रवि, राइट अप ओवर द विकेट संजय। ओ गति परिवर्तन किया गया है। ओहो क्या बात है, मैदान के अंदर जबरदस्त संघर्ष है, गति परिवर्तन किया गया है और फंसाया था रवि को खास करके संजय ने। रवि इस पर थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं। सुंदर गेंदबाजी संजय की तरफ से। नो बॉल है, गेंद हाथ से फिसलती हुई। देखिए बल्लेबाज ना जानबूझकर आउट नहीं होना चाहता, गेंदबाज वाइड बॉल नहीं डालना चाहता। वो गेंद ना गिर जाती है, वो जानबूझकर कुछ भी नहीं होता। और फ्रीड का इशारा भी हुआ मैदान के अंदर। और गेंद, वाह क्या बात है। मैंने पहले कहा कि नीलेश दादा बिंताड़े 11 के पास भी बहुत ही टैलेंटेड गेंदबाज है, बहुत सारे लीजेंड खिलाड़ी हैं और इनके पास जज्बा है, इनके पास जुनून है। बल्लेबाज को एक कदम आगे सोचने की जरूरत है। सदी गेंदबाजी संजय द्वारा। गति परिवर्तन है, स्ट्राइक एक बार फिर खिलाड़ी बाउंड्री पर दूर तो नहीं है, सर्कल के अंदर है, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद थे।
फिलहाल भोसले साहब इस गेंद के ऊपर आते हुए अब मजा आएगा, क्या ओवर चल रहा है। रन संख्या कुल मिलाकर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर 46 रनों का लक्ष्य है। 36 गेंदों में 46 रन बनाने हैं। यह मुकाबला जीतने के लिए सूर्या 11 टीम को। राइट आर्म ओवर द विकेट बालीराव। ओह वाह वाह भाई वाह, जहां होती है चाह वहां मिलती है राह। आखिरी गेंद पर बिंदी है। पहले ओवर का खेल जिसमें कि 6 रन आए थे, इस ओवर में केवल 4 आए हैं। 2 ओवर की कहानी समाप्त। रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर कई मैच आएगा। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर आउट द क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली एक भव्य टेनिस बॉल ची आपण प्रकाश होतो स्पर्धा पाहतो आहे आणि निश्चितच एक दर्जेदार स्पर्धा औंध बाणेर बालेवाडी चषक 2022 मध्ये तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं स्वागत आहे। दूध या रोशनी में ये टूर्नामेंट डे 2 मैच नंबर 2 और क्या मुकाबला है। 24 गेंदों में 36 रनों की जरूरत। बहुत अच्छा काम अभिषेक भी कर रहे हैं इस वक्त हमारे साथ, क्योंकि स्कोर अच्छा होना बहुत जरूरी है। दत्तात्रेय, ओहो क्या गेंद थी, टिप ऑफ के बाहर था। खड़े खड़े ऑनसर की तरफ खेलने की कोशिश। डोमिनिक का विकेट गिरने के बाद गेंदबाज डोमिनेट कर रहे हैं इस वक्त अगर देखें तो बोलबाला गेंदबाजों का। देखिए मैं एक छोटी सी कहानी बताऊंगा, शेर और हिरन के बीच है, छोटी सी लेकिन इंटरेस्टिंग है। इस गेंद के बाद जरूर बताऊंगा। स्ट्राइकर पर संजय बालीराव। रन संख्या 11 रन, ओवर तीसरा प्रगति पर। फुल टॉस गेंद ऑन सर की तरफ खेलते हुए आपने घुटना टेक तमाशे से एक बार शॉट देखा है, लेकिन क्या देखिए संजय राव देखिए क्या कर रहे हैं। अपने घुटने के बल एक बार फिर नीचे झुकते हुए उसने बाद में कैच लिया है। संजय राव एंजॉय कर रहे हैं, संजय भोसले एंजॉय कर रहे हैं। थँक यू डिझेल। आता कोण म्हणेल हे लिजेंड खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत, तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। संजय भोसले कॅच तर घेतलाच, तो तर वेगळ्या पद्धतीने होता, त्यानंतर जी रिएक्शन होती ना ती कॅमेऱ्यात बंद झालेली आहे, ती आमच्या नॅशनल ब्रॉडकास्टवरती निश्चितच व्हायरल होईल आणि ती दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। विकास मैदान के अंदर नंबर 4 पर दत्तात्रेय कमाल की गेंदबाजी करे। रन संख्या कुल मिलाकर 11 रन, दबाव बल्लेबाजों के ऊपर। उन सर पर खेलना चाहते थे, टिप्पा बिल्कुल 5वें स्टंप की तरफ था। गेंद थोड़ी सी शरारत करते हुए अंदर की तरफ आई है। क्या वेरिएशन है, अभी भी क्रिकेट का खेल नहीं भूले हैं। तो 40+ का क्रिकेट पिछले 2-3 सालों में पुणे में भी शुरू हुआ है, तो इसका फायदा उठाते हुए अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी दत्तात्रेय द्वारा। दबाव बल्लेबाजी के ऊपर रवि ऑन स्ट्राइक। 46 रनों की जरूरत है। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। ऑनसर पर अच्छा स्ट्रोक है, वही खिलाड़ी पिक्चर में है। संजय भोसले के पास गेंद है, थ्रो अच्छा है, लेकिन 2 रन नहीं बचा पाएंगे। जोरदार अपील, और एक बार फिर देखे अंपायर की मुंडी हिलते भी अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। अब जाकर स्कोर की तरफ जाएंगे। 13 रन बने हुए हैं। दबाव में इसलिए कह रहा हूं क्योंकि आंकड़े क्या बता रहे, तीसरे ओवर का खेल है, केवल 13 रन बने हैं और गेंदबाजों ने 2 शिकार किए हैं, डोमिनिक और संजय बालीराव। अब आने गेंद है लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए छोड़ दिया कैच। ये फर्क है संजय भोसले में, और ये फर्क है एक बार फिर नीलेश जगताप ने आसान कैच को कठिन बनाया। ये तो लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस कम है। अगर और एक विकेट लेते तो दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर जाता, और कैच इतना भी कठिन नहीं था, आसान कैच था। अब गेंद के नीचे थे और आपके हाथ से गेंद एक बार फिर वह चली गई। आड़े बल्ले से खेलने की कोशिश, शॉट अच्छा नहीं है। फुल टॉस गेंद थी, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव करने की जरूरत थी।
अच्छी गेंदबाजी बेहतर जरा 3 ओवर का खेल 5 के अवसर से रन संख्या 15 रन, ये भी सफल ओवर है और संजय बालोर का विकेट गिरा है। आपके पास 18 गेंदे हैं, जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। व्यासपीठावरती आपण पाहू शकता डॉक्टर सागर बालवडकर यांचे पिताश्री आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक गणपतराव बालवडकर उपस्थित आहेत। त्यानंतर अजय दादा दुधभाटे जे क्रिक लाईफचे प्रोप्रायटर आहेत ते देखील उपस्थित आहेत। या संपूर्ण स्पर्धेचे कर्तधर्ता आदरणीय डॉक्टर सागर बालवडकर यांचे पिताश्री आपण व्यासपीठावरती पाहतो आहे। अतिशय सुंदर असं आयोजन, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे जर बघितलं तर 31 धावांची आवश्यकता। सामना रंगला यात काही शंका नाहीये। जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने चातर पक्षाप्रमाणे वाट बघत असतात। हे पहा, गेटच्या त्या भिंतीला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी गेटच्या बाजूला व्हायचं। सामना अतिशय रोमांचक चाललेला आहे। प्रेक्षकांना विनंती, आपण गेटच्या बाजूला जायचं। भिंतीवरचे प्रेक्षक सहकार्य करा। 18 चेंडू 31 धावाचं समीकरण आहे। हे पहा, पुन्हा एकदा सांगण्यात येतंय, भिंतीला टेकून उभे आहेत ते प्रेक्षक सगळ्यांनी गेटवरती जाऊन तापायचं। संजय गोलंदाजी मार्क करते असणार आहेत। आणखीन एक चांगला चेंडू, यांची ऍक्शन खूप चांगली आहे, म्हणजे रनअप फार मोठा नाहीये, ऑफ्टमच्या बाहेरच चेंडू टाकले जातात, उंच असल्यामुळे फार भरून चेंडू येतोय, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, सुंदर गोलंदाजी आणि बऱ्याचशा तरुणांना या ठिकाणी आदर्शवत अशा प्रकारची गोलंदाजी। आणखीन एक चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा आहे, छान गोलंदाजी केली जाते। विकास स्ट्रगल करते, संघर्ष आपण रवीचाही पाहतो आहे। उर्वरित चेंडूंचा विचार केला तर इथून चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता। राहुल भैया साठे देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही स्वागत असेल। तिथे आपण शिबा कांबळेने देखील व्यासपीठावरती पाहतो आहे। ऑन साइडला चांगला फटका विकासच्या बॅटमध्ये, इथे काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण राहुल कडनं झालेलं आहे। थ्रो देखील चांगला होता, रवीला स्ट्राईक द्यायचा आहे या ठिकाणी निश्चित रणनीती आपल्याला पाहायला मिळते। उर्वरित चेंडूचा खेळ असेल, इथे बघितलं तर 15 चेंडू मध्ये जर बघितलं तर जिंकण्याकरता 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा आहेत त्या 16। अडचणी संघ सूर्या 11, सुंदर गोलंदाजी दिले जातात भिंताड 11 संघाकडनं। राईट आर्म ओव्हर द विकेट संजय। आणखीन एक चेंडू खूप सुंदर पद्धतीचा गुडलेस पटपट टप्पा खातोय, ऑफ्टमच्या बाहेर असणारा चेंडू आहे। या चेंडूला देखील मोठा फटक्यात परिवर्तित करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहेत। काय कमालीची गोलंदाजी केली संजय बा, उंचकुरा गोलंदाज, अनुभव प्रचंड गाठीला आहे। राईट अप ओव्हर द विकेट, चांगला फटका, बघूया काय घडते। क्षेत्ररक्षक पकडला जाईल, अनुप नाईक खुश होत आहे, फलंदाज रवी बॅक टू द टेबल जाते आणि इथे बघितलं तर तिसरा धक्का, तिसरा मोडा गारद करण्यामध्ये यश मिळत आहे। शुक्रिया डीजे। वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है ऑन द बैनर बॉलीवुड चषक 2022 का कमाल मैदान के अंदर आप देख रहे हैं। इस ओवर की बात करें तो एक गेंद शेष है, आखिरी गेंद शेष है, 13 गेंदों का खेल शेष है। समीकरण बहुत महत्वपूर्ण रहेगा। रन संख्या कुल मिलाकर 16 रन और बीच में फासला अभी भी बना हुआ। 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। हे पहा, आता आलेले नवीन संघ स्टेजशी संपर्क साधायचा आहे, आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। नवीन आलेल्या संघांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे, कोणताही वेळ न लावता स्टेजशी संपर्क साधायचा आहे, नाव नोंदणी करून घ्यायची आहे। आपण 30 रनों की जरूरत है, 13 गेंदों का खेल शेष है। एक तरफ विकास लेते हुए बल्लेबाज विशाल मैदान के अंदर आए हैं, वैसे स्कोर इतना विशाल नहीं था, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी नीलेश दादा भिंताडे 11 टीम की तरफ से। बहुत सारे प्रोफेशनल खिलाड़ी हैं मैदान के अंदर, फंटास्टिक। नीलेश दादा भिंताडे 11 टीम मैदान के अंदर है। सर की तरफ गेंद को कहते हुए स्क्वायरली की तरफ गेंद जा रही है, लाजवाब फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा। रनों के लिए संघर्ष चल रहा है मैदान के अंदर, 12 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत।
स्कोर लेग पर बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, दबाव बंद रहा है। शानदार शानदार खेल दिलेदादा भिंतर 11 टीम की तरफ से। सूर्या कई इस मैच में वापस आएगी, देखने वाली बात है। कमाल का मैच मैदान के अंदर, 12 गेंदे 29 रन चाहिए, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। थँक यू डीजे। क्रिकेटचा खेळ होत आहे रंगतदार, कुणीच हार मानायला नाही तयार। सामन्याची उत्कंठा वाढली पार, या रोमहर्षक सामन्यात कोण करणार कोणावर पलटवार। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। औंध बाणेर बालेवाडी चषक 2022 चा जबरदस्त थरार, कारण हा सामना सर्वांसाठी ठरतोय यादगार, शानदार आणि धमाकेदार। उरलेले 12 चेंडू, 29 धावांची आवश्यकता। विकास ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए राहुल जिन्होंने आज अच्छी बल्लेबाजी की है, कुछ अच्छे कैचेस भी लिए हैं। तो जो रवि के साथ हुआ था वो राहुल के साथ भी होता हुआ। आखिरी 12 गेंदे, 29 रनों की जरूरत है। राइट आर्म ओवर द विकेट, और गेंद है, टप्पा खाने के बाद मिडिल स्टंप से लेग स्टंप के बाहर जाते भी अनिल माली वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। एम्स हॉस्पिटलच्या या भिंतीला जेवढे प्रेक्षक आहेत व्यायाम वगैरे करतात, सर्वांनी बाउंड्रीच्या आतमध्ये, बाकड्यावरती बसलेले उठा, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये सगळे संयोजक। 12 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत। यह भी गेंद अच्छी है, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। गति तो नहीं है राहुल के पास, लेग बाय का इशारा अनिल माली कर रहे हैं। गति तो नहीं है खास करके गेंदबाज के पास, लेकिन नियंत्रण बहुत अच्छा है। अब जाकर इस मुकाबले में आपको जीतने के लिए 11 गेंदों में 27 रनों की जरूरत है। तो ये देखते हुए कम से कम 2 बड़े शॉट तो खेलने होंगे, तब जाकर मोमेंटम बनेगा बल्लेबाजों के लिए। पिछले 3-4 ओवर की कहानी देखें तो कोई बड़ा शॉट नहीं है। और अच्छा स्ट्रोक है, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉल लाइन के बाहर जाती भी, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का। शुक्रिया डीजे। 10 गेंदों का खेल से जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। क्या मजा आ रहा है, क्या मजा आ रहा है। ये गेंद अगर फुल टॉस है तो इसके ऊपर सही नसीहत देते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए शानदार स्ट्रोक। सूर्या 11 के लिए इस तरह का शॉट खेलना बहुत जरूरी था। बल्लेबाज विशाल के बल्ले से अच्छा स्ट्रोक खेला गया। अब दबाव गेंदबाज के ऊपर जाएगा। राइट आर्म ओवर द विकेट, ओ क्लीन बॉल। एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की, चारों का निश्चित करते हुए क्रिस्टी को जाना पड़ेगा या कोई और खिलाड़ी मैदान के अंदर आ रहा है? नहीं नहीं, क्रिस्टी तो रेडी है लेकिन और कोई खिलाड़ी मैदान के अंदर जाएगा। शिवा काबले इनकी तरफ से भूषण के लिए एक इनाम है। लगातार अगर 2 छक्के जड़ते हैं तो 1000 का इनाम शिवा काबले इनकी तरफ से भूषण के लिए है, और 3 छक्के आते हैं तो शिवा काबले इनकी तरफ से 1500 का इनाम है। शेयर मार्केट बहुत ऊपर जा रहा है, बहुत ऊपर जा रहा है, लेकिन मजा है। रोचक मुकाबला मैदान के अंदर। आपके पास 9 गेंदे हैं, 9 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है। भूषण बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, स्ट्राइकर इन पर है। मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती। त्याचबरोबर या ठिकाणी मी आदराने त्यांचं नाव घेईन, अर्थात क्रिकेट जगतामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलंच जातं। निलेशदादा भिंताडे, जे निलेशदादा भिंताडे 11 टीमचे या ठिकाणी संघ मालक आहेत, त्यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झाले। मी त्यांना विनंती करेन, सर आपण आसन असतं बा, प्लीज प्लीज। ओहो हो, भूषण के बल्ले से अच्छा स्ट्रोक है। गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती भी, अंपायर का क्या फैसला है? ओहो हो, ऐसी भी हवा चले और भूषण क्या है सबको पता चले। और नीलेश भिंताडे साहब का क्या स्वागत हुआ है।
क्या स्वागत हुआ है इस खूबसूरत छक्के के साथ। तालियां बज रही है, सीटियां बज रही है। गेंदों की बात करते हैं, 8 गेंदों का खेल एक बार फिर शेष है। शिबा काबले की तरफ से 3 छक्के के लिए, भूषण के लिए 3000 का इनाम है। यह पहला छक्का है। मैग्निफिसेंट बैटिंग बाय भूषण। यह भी हवा में है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, ले लिया कैच। विवेक लोंडे बहुत खुश है, मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है, कहानी इंटरेस्टिंग है, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर। हो 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। हमारे डीजे ऑपरेटर की गाड़ी पटरी पर आते भी अच्छा लग रहा है, अच्छा माहौल बन गया है। और बानेर बालेबाड़ी चषक 2000 जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा बार बार। और बाहुबली खिलाड़ी मैदान के अंदर, क्रिस्टी मैदान के अंदर है। भूषण ने एक छक्का जरूर जड़ा था, यह भी स्ट्रोक अच्छा था। शिबा काबले इनकी तरफ से बल्लेबाजों के लिए हर छक्के के लिए 500 का इनाम है। 7 गेंदों का खेल शेष है, 15 रनों की जरूरत। कंपल्सरी चेस, इसके ऊपर भी आपका फोकस होना चाहिए। भूषण ने अच्छे स्ट्रोक जरूर खेले थे, लेकिन मजा आएगा। राहुल तैयार। ओहो, नो बॉल। सबको लगा था वाइड बॉल। अनिल मान ने कहा कि भाई नो बॉल। पिक्चर में एक बार भी पिच थे। उसके बाद में देखे, ये खास करके ऑन बानेर बालेबाड़ी 2022 का पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट है, पिक्चर सुपर हिट है, मजा आएगा। दिए घुमा के बड़ा शॉट खेलने का मौका बल्लेबाज को मिलेगा। इस पर खास करके प्रशंसा करनी चाहिए डॉक्टर सागर गणपतराव बालवड़कर, जो इस टूर्नामेंट के आयोजन करता है। गणपतराव बालवड़कर इस पर मंच पर इस मुकाबले का आनंद उठाते हुए अजय दुधबाते हैं, शिवा काबले हैं, नीरज भिंताड़े हैं। 7 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत है। अभी भी हौसला बना हुआ है। फील्डिंग की बात करें तो थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड की तरफ खिलाड़ी मौजूद है। दबाव है, दिल की धड़कनें तेज करने वाला यह मुकाबला है। स्ट्राइकर इन पर विकास, नहीं शॉट अच्छा नहीं है। नहीं, आगे वाली गेंद को पीछे खेले हैं। 6 गेंदों का खेल से आखिरी गेंद पर बिंदी है। बहुत कुछ हुआ इस ओवर में। इवेंटफुल ओवर का खेल समाप्त होता था। अब आपके पास 6 गेंदे हैं, 14 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है। मजा आएगा, कहीं मत जाएगा। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। 6 गेंदों में 14 रन चाहिए। सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। निश्चितच सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतात जीवाचे रान। बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व मैदानात रंगलंय छान। रोमर्षक सामना पाहताना क्रीडा शौकीनी विसरलेत भूक आणि ताण। शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले मैदान आणि चातक पक्षाप्रमाणे विजेत्याची वाट पाहते आहे ऑन बानेर बालेवाडी चषकाचं रुपेरी सोनेरी पान। अतिशय सुंदर आणि अतिशय दर्जेदार असा खेळ मैदानामध्ये। 7 चेंडू 14। क्रिस्टी ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। और इस पर संजय भोसले, पहली गेंद। ओ सुंदर गेंद थी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। किसने ज्यादा एंजॉय किया है वो है भोसले साहब। जबरदस्त खेल, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गौन सफलता मिली है। छठा विकेट गिरा है। क्रिस्टी बैक टू द टेबल जाते हुए। अगर आपके पास अगर देखें तो गेंदे शेष 5 गेंदों में 14 रनों की जरूरत है। आणि 40+ से जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे राहुल भैया साठे यांना मी विनंती करेन, आपण प्लीज या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने या। राहुल भैया साठे षटकारांचा बादशाह म्हणून ओळख या टेनिस जगतामध्ये आहे, तर प्लीज 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 राहुल भैया साठे यांना मी विनंती करेन
या व्यासपीठावरती आपला सन्मान थोड्याच वेळात होणार आहे. हे 5 चेंडू समाप्त झाल्यानंतर व्यासपीठावरती डॉमिनिक जोसेफ आणि राहुल भैया साठे यांचा यथोचित सन्मान असणार है. स्ट्रोक अच्छा है, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन मुकम्मल किया गया है. 4 गेंदों का खेल से जीतने के लिए यहां कर देखे तो 13 रनों की जरूरत है. और अच्छी गेंदबाज है, खास करके गेंदबाज मैदान का संजय भोसले. स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करते बल्लेबाज विकास. इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. यह क्रूशियल गेंद है. हवा में उड़ाते हुए बहुत ऊपर चली गई, गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच. दूसरे के लिए वापस आना बहुत जरूरी है. 2 रन मुकम्मल करेंगे, क्या तीसरे के लिए वापस आएंगे? तीसरे के लिए वापस आ रहे हैं. 3 रन मुकम्मल, मैच समाप्त नहीं है. मैदान के अंदर चल रहा है घमासान. टीवी रखे ऑन, गेम ऑन, मजा आएगा. ये गेम ऑन है. 3 गेंदों का खेल शेष है. 3 गेंदों में जीतने के लिए अगर देखे तो 10 रनों की जरूरत है. 36 बने हुए हैं. डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर या स्पर्धेचे शिल्पकार देखील आता व्यासपीठावरती दाखल होत आहेत. आपल्या सर्वांची दिल की धडकन डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर यांचं आगमन देखील झालेलं आहे. एक रंजक सामना, रोमहर्षक सामना मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहतो आहे. जे समर्थक या ठिकाणी खाली बसले होते ना, ते आता पायांवरती टाचांवरती उभे राहिलेले आहेत. रोमहर्षक सामना आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता. चांगला फटका सुंदर पद्धतीने खेळला, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याने चेंडू जाईल का पाहूया. 2 धाबा काढण्याचा प्रयत्न. 2 धाबा आरामात पूर्ण होतील का? 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत. उरले चेंडू असतील तो 2 चेंडूमध्ये 8 धाबांची आवश्यकता. सामना रंगलेला आहे. प्रेक्षकांसाठी पर्वणीदार ठरतो आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी मैदानात धडपड सारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा शेवटचा. वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कोणाची लागणार वाट. आणि काय बरोबर औंध बाणेर बालेवाडी चषक 2022चा थाट. अतिशय सुंदर रोमहर्षक सामना मैदानामध्ये. श्रीखंड एक बक्षीस आहे. टोनी सर मैदानामध्ये. त्यांनी हा सामना जर जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक श्रीखंड असणार आहे. 2 चेंडू 8 धाबांची आवश्यकता. चेंडू बॅटवरती आलेला नाही, परंतु 2 धाबा मिळणार. 11 हे आव्हान पेलवलेलं आहे आतापर्यंत. आता मात्र इथे सब कुछ चलेगा. तालियां बज रही, कोई परेशानी नहीं है. छुट्टी बज रही, कोई परेशानी नहीं है. गाना बज रहा है, कोई परेशानी नहीं है. लेकिन गलती से मिस्टेक वाला नीरज दादा भिंतारे 11 टीम ने जीत लिया है. कांग्रेचुलेशन सूर्या, थैंक यू वेरी मच. कुश्ती थैंक यू. डॉमिनिक डिसूजा, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर राहुल भैया साठे जे 40 प्लस जनक आहेत. तर डॉमिनिक एक इंटरनॅशनल खेळाडू आहे. डॉमिनिक प्लीज आपल्याला विनंती आहे. डॉमिनिक डिसूजा आपण व्यासपीठावरती या. सॉरी डॉमिनिक जोसेफ या ठिकाणी आपण व्यासपीठावरती या. आणि राहुल भैया साठे. आणि या मॅचचा हिरो देखील आपण बघितलं तर राहुलच नाव आहे, परंतु राहुल साठे नाहीये. राहुल साठे का जिंकलेत तर त्यांनी 2-3 वर्षामध्ये 40 प्लस साठी चांगली कामगिरी केली आणि ते 40 प्लस जनक आहेत. या सामन्याचा हिरो ठरतोय. मॅन ऑफ द मॅच गोस